हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मित्रांनो, सध्या आपण अकाउंटिंगचे 1000 MCQ सिरीज डिस्कस करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही MCQ क्वेश्चन डिस्कस केले होते। आज आपण त्याच्या पुढचे MCQ क्वेश्चन्स डिस्कस करूया, ठीक आहे। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड इट इज व्हेरिफाईड बाय डॉक्युमेंट्स, इट हॅज द क्वालिटी ऑफ। ठीक आहे, आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक डिस्कस केले। अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ठीक आहे। तर रिलिव्हन्स, रिलायबिलिटी, अंडरस्टँडेबिलिटी आणि कंपॅरेबिलिटी, तर हे 4 अकाउंटचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ठीक आहे। रिलिव्हन्स म्हणजे काय, अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन आपण दाखवलेली आहे ती रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन असली पाहिजे, म्हणजेच अकाउंटची संबंधित माहिती, रिलेटेड जेवढी माहिती इम्पॉर्टंट गरजेचे आहे तेवढीच तिथे दाखवली जावी, ठीक आहे। रिलायबिलिटी म्हणजे जी माहिती अकाउंटमध्ये शो केलेली आहे किंवा दाखवलेली आहे ती रिलायबल असली पाहिजे, विश्वसनीय असली पाहिजे, खात्रीशीर असली पाहिजे, ठीक आहे। अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे अकाउंटिंगचे जे इंटरनल युजर्स आहेत, एक्सटर्नल युजर्स आहेत, जे अकाउंटच्या फायनान्शियल डाटाच्या सहाय्याने डिसिजन मेकिंग करतात, मग त्यांना ती इन्फॉर्मेशन, अकाउंटची इन्फॉर्मेशन समजली पाहिजे, अंडरस्टँड झाली पाहिजे। तर हे अंडरस्टँडेबिलिटी हे तत्व सांगतात। आणि कंपॅरेबिलिटी म्हणजे आपल्याला ती माहिती कंपेअर करता आली पाहिजे, म्हणजे फायनान्शियल डाटा आपल्याला कंपेअर करता आला पाहिजे, अशा फॉर्ममध्ये तो प्रेझेंट केला पाहिजे, ठीक आहे। तर हे 4 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स अकाउंटिंगचे आहेत। आता इथे तुम्हाला काय सांगितलं, इफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड इट इज व्हेरिफाईड बाय डॉक्युमेंट्स, इट हॅज द क्वालिटी ऑफ। अकाउंटमध्ये आपण डॉक्युमेंट्स कशाला म्हणतो, डॉक्युमेंट हा आपण ट्रान्झॅक्शन केल्याचा कायदेशीर पुरावा असतो, ठीक आहे। लीगल एव्हिडन्स म्हणजेच आपण जर सेल्सची ट्रान्झॅक्शन केली तर त्या ठिकाणी आपल्याकडे बिल बुक असतं, किंवा आपण जे बिल इश्यू केलेले असतात तर त्याची आपल्याकडे एक कॉपी असते, किंवा आपण जर परचेस केले तर आपल्याकडे परचेसची रिसिप्ट असते, किंवा आपण काही एक्सपेन्सेस पेड केले, स्टेशनरी परचेस केली तर त्या ठिकाणी स्टेशनरीचं आपल्याकडे बिल असतं, किंवा सॅलरी पेड केले, वेजेस पेड केले तर आपल्याकडे काही ना काही त्याचा लीगल एव्हिडन्स असतो किंवा कागदी पुरावा असतो। तर या लीगल एव्हिडन्सलाच अकाउंटमध्ये डॉक्युमेंट्स म्हणतात, ठीक आहे। आणि अकाउंटिंग ही बेस्ड कशावर असली पाहिजे, फॅक्ट्सवर, म्हणजे जे फॅक्ट्स आपल्याला डॉक्युमेंट्सच्या आधारे व्हेरीफाय करता येतील। तर त्यावेळेस जर आपले फॅक्ट व्हेरीफायेबल असतील बाय डॉक्युमेंट्स, म्हणजेच आपल्याकडे ज्या ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत त्याचे आपल्याकडे लीगल डॉक्युमेंट्स उपलब्ध असतील, किंवा आपल्याकडे व्हाउचर्स उपलब्ध असतील, तर या याच्यामुळे आपण सगळे डॉक्युमेंट्स मेंटेन केल्यामुळे आपल्या अकाउंटमध्ये कोणतं फीचर मेंटेन होतं हे विचारलंय, ठीक आहे। आताच आपण डिस्कस केले याचा अर्थ काय, तर डॉक्युमेंट्स ज्यावेळेस आपण जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत तर त्याचे आपल्याकडे लीगल एव्हिडन्स उपलब्ध आहेत, म्हणजेच आपण ज्या ट्रान्झॅक्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत, बरोबर आहेत, याचा तो कायदेशीर पुरावा आहे, ठीक आहे। देन ही माहिती, त्याच्यामुळे अकाउंटमध्ये जी माहिती आपण शो केली किंवा डिस्क्लोज केली ती रिलायबल होते। रिलायबल म्हणजे काय, विश्वसनीय, त्याच्यावर कोणालाही विश्वास ठेवता येईल, कारण तिथे आपण ज्या ट्रान्झॅक्शन दाखवलेल्या आहेत सगळ्याचा आपल्याकडे लीगल एव्हिडन्स आहे का त्या ट्रान्झॅक्शन बरोबर आहेत, ट्रू आहेत आणि बरोबर आहेत, ठीक आहे। आपण तिथे ट्रू फॅक्ट रेकॉर्ड केलेत आणि त्याचा आपल्याला लीगल एव्हिडन्स आहे, म्हणजेच ही माहिती रिलायबल आहे, विश्वसनीय, खात्रीशीर आहे, ठीक आहे। देन कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो होतं इथे, किंवा कोणती क्वालिटी दाखवते, तर ज्या वेळेस आपण अकाउंटिंग ही व्हेरीफायबल बाय डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला ती व्हेरीफाय करता येईल, त्यावेळेस आपल्या अकाउंटमध्ये रिलायबिलिटी हे तत्व आहे किंवा ही क्वालिटी आहे असं मानलं जातं। देन सी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट, ऑल द फॉलोइंग आर फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन्स एक्सेप्ट। ॲक्रुअल कन्सेप्ट काय सांगते, ऑल इन्कम अँड एक्सपेन्सेस आपण कधी रेकॉर्ड करणार, जेव्हा ते पेड करणार, ठीक आहे। मग त्या वर्षीच्या असू द्या किंवा नसू द्या, त्या पिरियडचे असले नसले तरी आपण ते काय करणार, त्या वर्षीच्या अकाउंटमध्ये आपण ते रेकॉर्ड करणार, पण त्या अकाउंटिंग पिरियडशी संबंधित नसतील तर तिथे आपण ॲड किंवा प्रीपेड किंवा आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट करणार, पण आधी जेवढे एक्सपेन्सेस सगळे आपण रेकॉर्ड करणार, ठीक आहे। ही ॲक्रुअल कन्सेप्ट सांगते। गोइंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगते, आपला बिझनेस हा रनिंग बिझनेस आहे, तो चालू राहणार आहे, हे गृहीत धरून आपण अकाउंटिंग मेंटेन करतो, तर हे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट सांगतं। आणि कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगतं, अकाउंटिंग पॉलिसी ज्या अकाउंटमध्ये अडॉप्ट केलेल्या आहेत तर त्या कन्सिस्टंटली त्याच फॉलो केल्या पाहिजेत, त्या चेंज करू नये, ठीक आहे। दरवर्षी त्याच फॉलो केल्या गेल्या पाहिजेत, ठीक आहे।
काही सिच्युएशनमध्ये त्या बदलू शकतात, बदलणार नाहीच असं नाही, पण शक्यतो अकाउंटिंग पॉलिसी ह्या दरवर्षी त्याच फॉलो केल्या पाहिजेत ज्या आधीपासून आपण फॉलो करतो. उदाहरणार्थ डेप्रिसिएशनच्या 2 मेथड आहेत, एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि दुसरी आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ठीक आहे, आपण 1 वर्ष फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड केली, दुसऱ्या वर्षी रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड यूज केली, तिसऱ्या वर्षी परत फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड केले, तर अशा वेळेस आपले बिझनेसचे रिझल्ट चुकीचे शो करते. ठीक आहे, त्यामुळे जर 10 वर्षाची मशिनरीची लाईफ आहे तर 10 वर्ष एक तर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड फॉलो केली गेली पाहिजे किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड फॉलो केली गेली पाहिजे. तर हे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सांगतं. आणि बिझनेस एंटायटी म्हणजे बिझनेस इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर, बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा, तर हे ही कन्सेप्ट सांगतात. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यापैकी ह्या 4ही अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत. आपल्याला काय विचारलंय, विच आर द फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन्स. ठीक आहे, फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन कोणते आहेत हे विचारलं. ठीक आहे, फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन म्हणजे आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स करताना आपण गृहीत धरून चाललोय की हे फॉलो केलेलं आहे, या कन्सेप्ट फॉलो केलेलं आहे. ठीक आहे, तर यालाच म्हणतात फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन. तर ॲक्रुअल, कन्सिस्टन्सी, गोईंग कन्सर्न हे तिन्ही फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन आहेत. ठीक आहे, फक्त यातलं बिझनेस एंटायटी हे फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कुठे वाचाल तर एखाद्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेला पॉईंट असेल बघा, तर हे 3 जे मुद्दे आहेत, ॲक्रुअल, कन्सिस्टन्सी आणि गोईंग कन्सर्न, हे फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन आहेत. ठीक आहे, ॲक्रुअल म्हणजे आपण सगळे ऑल एक्सपेन्सेस जेव्हा पेड केले तेव्हा रेकॉर्ड केलेले आहेत हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे, गोईंग कन्सर्न म्हणजे आपला व्यवसाय चालू राहणार आहे हे गृहीत धरूनच आपण अकाउंटिंग मेंटेन केले. आणि कन्सिस्टन्सी आपण अकाउंटिंग पॉलिसी कोणत्या फॉलो केलेल्या आहेत, ज्या मागच्या वर्षी फॉलो केल्या होत्या त्याच यावर्षीही फॉलो केलेल्या आहेत असं गृहीत धरूनच आपण काय करत असतो, फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करत असतो. ठीक आहे, फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवताना आपण गृहीत धरलेलं आहे की हे फॉलो केलेत. ठीक आहे, आणि हे आपण गृहीत धरूनच आपण अकाउंटिंग स्टेटमेंट बनवलेले आहेत, तर याला म्हणतात फंडामेंटल्स अकाउंटिंग ॲझम्पशन. ठीक आहे, देन बिझनेस एंटायटी हे ही एक फक्त कन्सेप्ट आहे, हे फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन नाही आहे. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मॅच लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड. लिस्ट फर्स्ट आणि लिस्ट सेकंड मॅच करायची आपल्याला. लिस्ट फर्स्टमध्ये दिलं मनी मेजरमेंट कन्सेप्ट, एंटायटी कन्सेप्ट, कॉस्ट कन्सेप्ट आणि ड्युअल कन्सेप्ट. ठीक आहे, आणि इकडे तुम्हाला दिले त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट दिलेले आहेत. तर आता या टाईपचे प्रश्न सोडवताना आधी काय करायचं, आपल्याला जे माहिती आहे त्याच्याशी रिलेटेड पॉईंट कोणते आहेत ते बघा. ठीक आहे, मनी मेजरमेंट कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, अकाउंटमध्ये ऑल ट्रान्झॅक्शन आपण मॉनिटरी टर्म मधल्या ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार, हे मनी मेजरमेंट सांगते. मग या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, फोर्थ इथे बघा फोर्थ स्टेटमेंट काय दिलं आहे, ॲप्लिकेशन टू दोज ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स विच आर फायनान्शियल नेचर इन अकाउंटिंग. ठीक आहे, ज्या ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स फायनान्शियल नेचरच्या आहेत अकाउंटिंगमध्ये, ते फायनान्शियल नेचरच्या आहेत म्हणजेच मॉनिटरी टर्म्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजेच मॉनिटरी व्हॅल्यू तिथे आली. देन मनी मेजरमेंट कन्सेप्टचं रिलेशन आपलं कशाशी आहे, 4 नंबरशी, ॲप्लिकेशन टू दोज ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट विच आर इन फायनान्शियल नेचर इन अकाउंटिंग. ठीक आहे, बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय सांगते, बिझनेस अँड इट्स ओनर आर सेपरेट. ठीक आहे, मग हे सांगणारं कोणतं दिलेलं आहे बघा तुम्हाला. आता याचं तर आपल्याला पर्टिक्युलर काही दिसत नाही, त्यामुळे मग पुढचं बघा आता. ठीक आहे, कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, कॉस्ट कन्सेप्ट सांगते आपण असेट्स रेकॉर्ड करणार कोणत्या प्राइसला, परचेस प्राइसला किंवा ॲक्विजिशन कॉस्टला, ज्या कॉस्टला ती परचेस केली. ठीक आहे, देन कॉस्ट कन्सेप्टचं इथं काय, ओरिजिनल परचेस प्राइस ऑफ असेट. ठीक आहे, कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, आपण असेटची कोणती किंमत रेकॉर्ड करणार, परचेस प्राइस रेकॉर्ड करणार. ठीक आहे, देन 3चं काय आहे, 3 आहे. आणि लास्ट काय दिलेलं आहे, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट. ठीक आहे, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट करा. ठीक आहे, मग हे सुद्धा बेसिक अकाउंटिंग आहे आणि ॲप्लिकेबल टू ऑल बिझनेस फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. सगळ्या बिझनेसला हे पण अप्लाय केलं जातं आणि बिझनेस एंटायटी पण अप्लाय केलं जातं. ठीक आहे, मग आता काही वेळेस आपल्याला काय होतं की कळत नाही, कन्फ्युजन होतं की आता याची नेमकी जोडी याला लावायची का याला लावायची. ठीक आहे,
मग त्यावेळेस कन्फ्युजन काय दूर करायचं, ज्या आपण लावलेल्या जोड्या आहेत ना त्या आन्सरशी मॅच करा आणि त्याच्यावरून उत्तर जज करा. ठीक आहे. आता इथे बघा, आता कोड तुम्हाला ABCD दिलेत, आपण फर्स्टची जोडी कशाशी लावली, फर्स्टचा आन्सर काय 4. ठीक आहे. इथे पण बघा Aचं 4 आहे आणि इथे Aचं 4 आहे, म्हणजे आपला आन्सर एक तर आयदर A असणार आहे किंवा D असणार आहे. ठीक आहे. मग आता त्यानंतर आपण 3चं उत्तर शोधलं होतं बघा, 3चं काय, 3ची जोडी लागली. आता इथे बघा 3चं इथं काय दिलं, D मध्ये 3चं 1 दिले, 3चं 1 म्हणजेच कॉस्ट कॉन्सेप्ट काय सांगते, ॲप्लिकेशन टू ऑल फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, हे तर नाही आहे कॉस्ट कॉन्सेप्टचा आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा सी मध्ये काय, इथे ए मध्ये काय सांगते, Cचं 3 सांगते. ठीक आहे. Cचं 3 कॉस्ट कॉन्सेप्ट ओरिजिनल परचेस प्राइस ऑफ बिझनेस. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपले 2 उत्तर मॅच होतात, म्हणजे हे उत्तर आपण बरोबर करू शकतो. मग याच्यामध्ये बाकीचे 2 व्हेरीफाय करा. Bचं 2 काय सांगितलंय, Bचं 2 सांगितलं. Bचं 2 म्हणजेच बिझनेस एंटायटी, हे बेसिक अकाउंटिंग आहे. ठीक आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये बेसिक मग काय असतं, बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा. ठीक आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे अकाउंटिंगची. आणि लास्ट ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट ही सगळ्या व्यवसायांना फॉलो केली जाते. ड्युअल ॲस्पेक्ट ठीक आहे, ॲप्लिकेबल टू ऑल बिझनेस, जिथं जिथं अकाउंटिंग मेंटेन होतं तिथं ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट फॉलो केली जाते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट केले जातात. ठीक आहे. देन हे बरोबर आहे. म्हणजे इथे हा प्रश्न मी कुठून तरी कोणत्या एक्झाममध्ये आलेला घेतलेला आहे ॲज इट इज. ठीक आहे. एक्झाममध्ये आलेला, आता तो मी तिथे लिहिलेला नाही आहे की कोणत्या एक्झाममध्ये आलेला आहे, तर तो एक्झाममध्ये आलेला आहे, त्यामुळे असे कन्फ्युजिंग तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं, आपल्याला 1-2 आपल्याला परफेक्ट आन्सर सापडतात आणि बाकीच्याचे सापडत नाहीत. मग यावेळेस काय करायचं, हा फॉर्म्युला फॉलो करायचा की थोडंसं जजमेंट करायचं, जे आपले बरोबर आन्सर आहे ते खालच्या तुमच्या पर्यायाशी मॅच करा, तुम्हाला त्याच्यानंतर बाकीच्याचे आन्सर सापडतात. ओके. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ह्याचा फर्स्ट दिला, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रिप्रेझेंट लॉ फिक्स बाय द रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट्स. ठीक आहे. अकाउंटिंग प्रिन्सिपल मध्ये काय येतात, अकाउंटिंग प्रिन्सिपल मध्ये येतात अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स. ठीक आहे. मग अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन हे गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेले नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे हे उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रिप्रेझेंट लॉज फिक्स बाय द अकाउंटिंग एक्सपर्ट्स. ठीक आहे. अकाउंटिंग कन्सेप्ट काय, ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, प्रत्येक अकाउंटचे 2 ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट करा, एक डेबिट दुसरा क्रेडिट. ठीक आहे. मग आपण तसेच 2 इफेक्ट करतो, एक डेबिट दुसरा क्रेडिट. मग हे लॉज आहेत. ठीक आहे. पण फिक्स कोणी केलेले आहेत, ते गव्हर्नमेंटने फिक्स केलेले नाहीत. जे अकाउंटिंग एक्सपर्ट होते, ज्यांनी अकाउंटिंग मेंटेन केलं आणि त्यांना त्या नियमांना करण्याची गरज भासली, अशा लोकांनी ते नियम करून ठेवले. ठीक आहे. म्हणजेच अकाउंटिंग मधले जे एक्सपर्ट लोक आहेत, तर त्यांनी अकाउंटिंग मध्ये ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी किंवा सगळीकडे ग्लोबल अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठी, सगळीकडे अकाउंटिंग मध्ये एकरूपता आणण्यासाठी, ठीक आहे, अकाउंट सगळीकडे सारखे मेंटेन व्हावे यासाठी त्यांनी काही रूल्स लिहून ठेवले किंवा तयार केले, तर यालाच आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणतो. ठीक आहे. मग ते कोणी केलेले आहेत, एक्सपर्टनी केलेले आहेत. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचं काय दिलं, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स रिप्रेझेंट लॉज फिक्स बाय अकाउंटंट. ठीक आहे. अकाउंटंट हे लॉ फॉलो करत असतो, अकाउंटचे हे लॉ फॉलो करत असतो, पण अकाउंटिंग सेक्टरमध्ये जे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांनी ते लॉ फिक्स केलेले. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला अकाउंटिंगशी संबंधित किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपलशी संबंधित करेक्ट स्टेटमेंट चूज करायला सांगितलंय. अकाउंटिंग प्रिन्सिपल रिप्रेझेंट लॉज फिक्स बाय द अकाउंटिंग एक्सपर्ट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ एन एंटाइटी अकाउंटिंग प्रोड्यूस फायनान्शियल स्टेटमेंट्स इन अकॉर्डन्स विथ विच बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण बनवताना सगळ्यात आधी तिथे पिरियड महत्त्वाचा असतो. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्स हे आपण पर्टिक्युलर पिरियडमध्ये झालेले एक्सपेन्सेस, इन्कम, त्या पिरियडमध्ये आपले असेट किती, लायबिलिटी किती, तर हे शो करत असतो. त्यामुळे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण हे पर्टिक्युलर पिरियडच्या बाबतीत दाखवत असतो, त्या पिरियडशी रिलेटेड रेव्हेन्यूशी आपण एक्सपेन्सेस मॅच करत असतो. ठीक आहे. बिझनेस एंटायटीच्या लाईफ टाईममध्ये ज्यावेळेस आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवतो, तर त्या ठिकाणी आपण अकाउंटिंग पिरियड ही कन्सेप्ट आधी फॉलो करत असतो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट,
When information about two different enterprises have been presented in a similar manner, the information exhibits the characteristics of dash. आता मी तुम्हाला आपण डिस्कस केले की अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स कोणते. रिलेव्हन्स म्हणजे संबंधित इन्फॉर्मेशन, ओनली रिलेटिव्ह नेसेसरी इन्फॉर्मेशन अकाउंटमध्ये प्रोव्हाइड केली जावी, हे रिलेव्हन्स हे तत्व सांगतात. त्यानंतर रिलायबिलिटी, अकाउंटिंगमध्ये जी माहिती शो केलेली आहे किंवा जो डाटा शो केला तो रिलायबल असला पाहिजे, खात्रीशीर किंवा विश्वसनीय असला पाहिजे. त्यानंतर अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन शो केलेली आहे किंवा दाखवलेली आहे ती युजर्सला अंडरस्टँड झाली पाहिजे, त्यांना ती समजली पाहिजे, समजण्यायोग्य असली पाहिजे. आणि कंपॅरेबिलिटी म्हणजेच युजर्सला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अदर फर्मशी किंवा अदर बिझनेसशी किंवा वेगळ्या एंटरप्राइजेसची कंपेअर करता आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याचं कंपॅरिझन करता आलं पाहिजे, हे तत्व सांगता. इथं काय विचारलं तुम्हाला, व्हेन इन्फॉर्मेशन अबाउट टू डिफरंट एंटरप्राइजेस have been prepared and presented in a similar manner, the information exhibits the characteristics of. जेव्हा दोन वेगवेगळ्या एंटरप्राइजेसची इन्फॉर्मेशन, त्यांची फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण प्रिपेअर केले आणि प्रेझेंट केले एकाच फॉर्ममध्ये. ठीक आहे, सिमिलर मॅनर म्हणजे एकाच फॉर्मॅटमध्ये ते प्रिपेअर केले, मग त्यावेळेस आपल्याला ती इन्फॉर्मेशन काय करता येईल, कंपेअर करता येईल एकमेकांशी, की ए फर्मचा ग्रॉस प्रॉफिट किती आहे, बी फर्मचा ग्रॉस प्रॉफिट किती आहे, किंवा ए कंपनीचा नेट प्रॉफिट किती आहे, बी कंपनीचा नेट प्रॉफिट किती आहे, किंवा XYZ कंपनीच्या असेट्स किती आहेत आणि ABC कंपनीच्या असेट किती आहे. तर हे आपल्याला कंपेअर कधी करता येईल, जेव्हा ते स्टेटमेंट्स त्यांनी सेम फॉर्मॅटमध्ये बनवलेले असतील. ठीक आहे, आणि ते जर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतील. अकाउंटमध्ये जे फॉर्मॅट यूज केले जातात ते युनिफॉर्म असतात. युनिफॉर्म म्हणजे सगळ्या फॉर्मला ते सारखेच. ठीक आहे, एका कॅटेगरीच्या फॉर्मसाठी एक सारखा फॉर्मॅट अकाउंटमध्ये यूज केला जातो. ठीक आहे, या फॉर्मॅटमुळे काय होतं, आपल्याला अकाउंटिंग डाटा कंपेअर करता येतो. ठीक आहे, वेगवेगळ्या फर्म किंवा एंटरप्राइजेसचा आपल्याला डाटा काय करता येतो, कंपेअर करता येतो. आणि तो कधी कंपेअर करता येईल, ज्यावेळेस तो सेम फॉर्मॅटमध्ये सिमिलर मॅनरमध्ये बनवलेला असेल तर. ठीक आहे, मग त्यावेळेस कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो होतं, कंपॅरेबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रायमरी क्वालिटीज दॅट मेक अकाउंटिंग इन्फॉर्मेशन युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. प्रायमरी क्वालिटीज विचारले. आता क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आपण हे जे डिस्कस केले, तर याच्यामध्ये रिलायबिलिटी आणि रिलेव्हन्स हे प्रायमरी क्वालिटेटिव्ह, ठीक आहे, प्रायमरी क्वालिटी आहेत. म्हणजे एक तर सगळ्यात आधी अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती रिलायबल असली पाहिजे, खात्रीशीर असली पाहिजे, म्हणजेच ती सत्य असल्याचा त्यांच्याकडे पुरावा असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अकाउंटिंग व्हाउचर्सच्या आधारे व्हेरीफाय करता आली पाहिजे, म्हणजेच थोडक्यात ती व्हाउचर्सच्या आधारे मेंटेन केलेली असावी. ठीक आहे, जर अकाउंटिंग व्हाउचर्सच्या आधारे मेंटेन केलेली असेल तर तिथं खात्रीशीर इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ती माहिती विश्वसनीय असते. मग माहिती विश्वसनीय असली पाहिजे. आणि रिलेव्हन्स म्हणजे काय, की संबंधित माहिती जेवढी नेसेसरी आहे तेवढीच अकाउंटमध्ये प्रोव्हाइड केली जावी. ठीक आहे, जी माहिती नेसेसरी नाही आहे ती ते प्रोव्हाइड केली तर युजर्सला ते उपयोगाचं आहे का, नाही. युजर्सला जी गरजेची माहिती आहे ती सापडणारच नाही, कोणतीही माहिती तिथे लिहिली तर. ठीक आहे, त्यामुळे अकाउंटमध्ये कोणती माहिती लिहिली जावी जी रिलेव्हन्स आहे, अकाउंटशी रिलेटेड आहे, किंवा युजर्सला डिसिजन मेकिंगसाठी जेवढी गरजेची माहिती आहे तेवढीच तिथं प्रोव्हाइड केली जावी. ठीक आहे, मी एक अकाउंटिंग फंडामेंटल्सचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स इन डिटेल तिथे एक्सप्लेन केलेले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त्यामुळे तुमचे हे प्रश्न क्लिअर होतील, किंवा याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे, त्यामुळे आधी तो व्हिडिओ बघा आणि नंतर हे प्रश्न करा, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. तर याच्यामध्ये तर ह्या ज्या 4 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर याच्यामध्ये जो रिलायबिलिटी आणि रिलेव्हन्स आहेत, तर हे 2 बेसिक प्रायमरी क्वालिटीज आहेत, ज्या प्रत्येक अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये असल्याच पाहिजे. इन्फॉर्मेशन रिलायबल असली पाहिजे आणि रिलेटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे, रिलायबल म्हणजे ती खात्रीशीर असली पाहिजे, आणि रिलेटिव्ह म्हणजे संबंधित जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती तिथे दिलेली असावी. ठीक आहे,
देन ऑप्शन तुम्हाला काय दिले, रिलेव्हन्स अँड रिलायबिलिटी, कंपॅरेबिलिटी अँड कन्सिस्टन्सी, रिलेव्हन्स अँड फ्रीडम फ्रॉम बायस and D none of this. Then A is the correct answer. Next question, as per which of the following concept an asset of market price 80,000 purchased for rupees 60,000 will be recorded in the books of account at rupees 60,000. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, ॲज पर विच कन्सेप्ट, कोणत्या अकाउंटिंग कन्सेप्टनुसार आपण एक असेट 80,000ला खरेदी केली, एक असेट जी 80,000ची आहे, जिची मार्केट प्राइस 80,000 आहे, ती आपण खरेदी कितीला केली, 60,000ला खरेदी केली. ठीक आहे. आपण 60,000ला खरेदी केली म्हणून ती आपण कितीला दाखवली, 60,000लाच दाखवली. ठीक आहे. तर आता हे कोणत्या कन्सेप्टनुसार ते विचारलं. ड्युअल ॲस्पेक्ट काय सांगते, आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट करणार. मनी मेजरमेंट काय सांगते की मॉनिटरी व्हॅल्यू आपण रेकॉर्ड करणार. त्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की प्रत्येक ज्या असेट आपण खरेदी केलेल्या आहे तर त्या असेट आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. ठीक आहे. मग बॅलन्स शीटमध्ये दाखवताना आपण त्याची कोणती व्हॅल्यू दाखवणार, ज्या किमतीला आपण त्या असेट खरेदी केलेल्या आहेत त्या किमतीला. म्हणजेच असेट आपण कॉस्ट प्राइसला रेकॉर्ड करणार किंवा असेट आपण त्याच्या ॲक्विजिशन कॉस्टला किंवा परचेस प्राइसला रेकॉर्ड करणार. तर ही कोणती कन्सेप्ट सांगते, कॉस्ट कन्सेप्ट सांगते. ठीक आहे. इथे काय विचारलं, 80,000ची असेट म्हणजे जिची मार्केट प्राइस 80,000 आहे, ते आपण 60,000ला खरेदी केली, आपण बॅलन्स शीटला 60,000च दाखवले. ठीक आहे. देन हे काय कोणती कन्सेप्ट सांगतं, कॉस्ट कन्सेप्ट. देन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, Kartik Enterprises follow the written down value method of depreciating machinery year after year due to. Kartik Enterprises, ठीक आहे, follow the written down value method. Depreciation ची ते written down value method फॉलो करतात year after year. का फॉलो करतात, का त्यांना आवडते म्हणून का. ठीक आहे. नाही, अकाउंटिंग रूल्स आपल्याला काय सांगतात, ज्या अकाउंटिंग पॉलिसी आपण फॉलो करतोय तर त्या कन्सिस्टंटली फॉलो केल्या जाव्या किंवा इयर आफ्टर इयर आपण त्याच फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. तर हे आपल्याला कोण सांगतं, हे आपली कन्सिस्टन्सी जी कन्सेप्ट आहे ते सांगतं. ठीक आहे. देन कार्तिक एंटरप्राइजेस ती कन्सेप्ट फॉलो करतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ते वर्षानुवर्षे जसे ते मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज करतात ते दरवर्षी रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड फॉलो करतात. ठीक आहे. देन ही कन्सेप्ट कोणतं सांगतं, कोणत्या कन्सेप्टमध्ये सांगितलेल्या अकाउंटिंग पॉलिसी वर्षानुवर्षे त्याच अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करा. ठीक आहे. दरवर्षी अकाउंटिंग पॉलिसी चेंज करू नका, हे आपल्याला कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सांगते. ठीक आहे. देन आन्सर इज कन्सिस्टन्सी. त्यानंतर नेक्स्ट, ए परचेस्ड अ कार फॉर ₹5 lakh मेकिंग a down payment of ₹1 lakh and signing a ₹4 lakh bill payable due in 60 days. As a result of this transaction, आता इथे काय सांगितलं, एने एक कार परचेस केली 5 लाखाची. ठीक आहे. डाऊन पेमेंट त्यांनी किती केले, 1 लाख. ठीक आहे. आपल्याकडे कार कितीची आली, कार ही आपण असेट खरेदी केली. ठीक आहे. व्हेकल त्यांनी खरेदी केली, असेट खरेदी केली म्हणजे आपल्याकडे असेट आली, 5 लाखाची असेट आली. मेकिंग डाऊन पेमेंट ऑफ ₹1 lakh, 5 लाखाची असेट आली, 1 लाख रुपये त्याने कॅश दिली. ठीक आहे. 1 लाख कॅश गेली आणि त्याने काय केलं, बिल साईन केलं, कितीचं, 4 लाखाचं बिल साईन केलं. ठीक आहे. 60 दिवसात त्या बिलाचे पैसे द्यायचे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन, मग या ट्रान्झॅक्शनचा आपल्या अकाउंटमध्ये काय इफेक्ट झाला बघा बरं. ठीक आहे. असेट इन्क्रीज बाय ₹5 lakh, असेट इन्क्रीज झाल्या 5 लाखांनी. ठीक आहे. हे बरोबर आहे का, 5 लाखाची कार आपल्याकडे, आपल्या असेट इन्क्रीज झाल्या म्हणजे टोटल असेटची व्हॅल्यू सांगितली आहे त्यांनी. ठीक आहे. आपल्याकडे कार आली 5 लाखाची पण कॅश गेली 1 लाख रुपये. ठीक आहे. कॅश ही सुद्धा आपली असेट आहे, कार ही असेट आहे. 5 लाखाची असेट आली आणि 1 लाखाची असेट गेली. ठीक आहे. म्हणजे असेट इन्क्रीज कितीने झाल्या, 4 लाखांनी इन्क्रीज झाल्या. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर दुसरं काय दिलंय, टोटल लायबिलिटीज इन्क्रीज बाय 4 lakh. बिल्स पेबल, आता ह्या बिलाचे पैसे आपल्याला द्यायचे 4 लाख रुपये आपल्याला द्यायचे 60 दिवसामध्ये. ठीक आहे. म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे ती इन्क्रीज झाली, 4 लाख रुपये आपली लायबिलिटी इन्क्रीज झाली. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण खाली बघा आता पुढचं स्टेटमेंट काय दिलं, टोटल असेट इन्क्रीज बाय 4 lakh विथ करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन लायबिलिटी ₹4 lakh. ठीक आहे. आपल्या असेट कितीने वाढल्या, 4 लाखांनी वाढल्या.
ठीक आहे. ॲसेट 4 लाखांनी वाढल्या म्हणजेच बघा कार आपल्याकडे 5 लाखाची आली, 1 लाख रुपये कॅश गेली, म्हणजे ॲसेट कितीने वाढल्या, ॲसेट वाढल्या 4 लाखांनी. ठीक आहे. ॲसेट साईड 4 लाखांनी वाढली. बिल्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल देखील आलं 4 लाख रुपये. ठीक आहे. म्हणजे आपली ॲसेट साईड वाढली 4 लाखांनी आणि करस्पॉन्डिंग इन्क्रीज लायबिलिटीमध्ये पण झाली. कितीने वाढले लायबिलिटी, 4 लाखांनी. ठीक आहे. सी तो ऑप्शन तुम्हाला काय दिलं, टोटल ॲसेट इन्क्रीज बाय 4 लाख विथ करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन लायबिलिटीज ₹4 लाख. ठीक आहे. ॲसेट 4 लाखांनी वाढल्या आणि लायबिलिटी सुद्धा 4 लाखांनी वाढल्या. देन हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर. ठीक आहे. या ट्रान्झॅक्शनमुळे आपल्या ॲसेट पण वाढल्या आणि लायबिलिटी पण वाढल्या. ॲसेट कितीने वाढल्या, 4 लाखांनी आणि लायबिलिटी 4 लाखांनी वाढल्या. आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. देन आपलं करेक्ट आन्सर काय, सी. आपल्या ॲसेटही वाढल्या 4 लाखांनी आणि लायबिलिटी वाढल्या 4 लाखांनी. या टाईपचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात की एखादी ट्रान्झॅक्शन केली त्याच्यामुळे तुमचे ॲसेट इन्क्रीज झाल्या का डिक्रीज झाल्या, लायबिलिटी इन्क्रीज झाल्या का डिक्रीज झाल्या, तर या टाईपने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे परचेस ऑफ मशिनरी फॉर कॅश. ठीक आहे. आता सॉल्व्ह केला त्या टाईपमध्येच प्रश्न आहे. आपण मशिनरी परचेस केली, कॅश देऊ. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ऑप्शन काय दिले, डिक्रीज टोटल ॲसेट. टोटल ॲसेट आपल्या डिक्रीज झाल्या. त्यानंतर टोटल ॲसेट डिक्रीज होतील का, मशिनरी आपण जर समजा मशिनरी आपण खरेदी केली, 2 लाखाची मशिनरी आपण खरेदी केली. ठीक आहे. मग आपल्याकडे 2 लाखाची मशिनरी आली आणि कॅश किती गेली, 2 लाख रुपये. ठीक आहे. मशिनरी आली 2 लाख आणि कॅश गेली 2 लाख. ठीक आहे. मग आपल्या टोटल ॲसेट चेंज झाल्या का, टोटल ॲसेट चेंज होणार नाही. फक्त तुमच्या मशिनरी फिक्स ॲसेट आहे, कॅश करंट ॲसेट आहे. फिक्स ॲसेट वाढतील, करंट ॲसेट कमी होतील. ठीक आहे. म्हणजे या ट्रान्झॅक्शनचा एवढा इफेक्ट होईल, पण फिक्स ॲसेटची टोटल वाढेल आणि करंट ॲसेटची कमी होईल. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला काय दिलं, ऑप्शन काय दिले, डिक्रीजेस टोटल ॲसेट. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट हे रॉंग आहे. त्यानंतर इन्क्रीजेस टोटल ॲसेट. ॲसेट सुद्धा इन्क्रीज होणार आहेत का, नाही. टोटल ॲसेट इन्क्रीज होणार नाहीत, आपल्या फिक्स ॲसेट इन्क्रीज होतील. ठीक आहे. रिटेन टोटल ॲसेट अनचेंज. आपल्या टोटल ॲसेट ह्या अनचेंज राहिल्या. ठीक आहे. रिटेन म्हणजे राहणे. ठीक आहे. त्या अनचेंज राहतील म्हणजे जेवढ्याच तेवढ्याच राहतील. ठीक आहे. टोटल ॲसेटची टोटल चेंज होणार नाही, कारण आपली मशिनरी वाढली. 2 लाख मशिनरी खरेदी केली आपण, मशिनरी दाखवणार फिक्स ॲसेटमध्ये 2 लाख, पण करंट ॲसेट आपल्या कमी होणार, कॅश दिली आपण. ठीक आहे. करंट ॲसेट कमी होणार, पण ॲसेटची टोटल साईड आपली अनचेंज राहील. ठीक आहे. ॲसेटची आपली टोटल अनचेंज राहील किंवा ते सेम राहील. ठीक आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग डाटा इज गिवन ऑफ बीटा लिमिटेड. कॉस्ट ऑफ मशिनरी परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2022 10 लाख. इंस्टॉलेशन चार्जेस 1 लाख. मार्केट व्हॅल्यू ॲज ऑन 31 मार्च 2023 12 लाख. In financial statements, if the company values the machinery at ₹12 lakh, which of the following concept is violated by the बीटा लिमिटेड. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलंय, आपल्याला बीटा लिमिटेडचा डाटा दिलाय. ठीक आहे. मशिनरी परचेस केली आपण 1 एप्रिल 2022 ला 10 लाखाची मशिनरी परचेस केली. ठीक आहे. इन्स्टॉलेशन चार्जेस 1 लाख होते. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू त्याची 12 लाखाला आहे. ठीक आहे. आणि आपण फायनान्शियल स्टेटमेंटला मशिनरी दाखवली 12 लाखाला. ठीक आहे. आपल्याला कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते की ॲसेट कॉस्ट प्राइसला रेकॉर्ड करा. ठीक आहे. आपण मशिनरी परचेस केली 10 लाखाला आणि त्याचे इन्स्टॉलेशन चार्जेस पेड केले 1 लाख, हे सुद्धा त्याच्यामध्ये प्लस होणार. म्हणजे आपण ही मशिनरी 11 लाखाला दाखवायला पाहिजे. ठीक आहे. या दोन्हीची टोटल किती आहे, दोन्हीची टोटल आहे 11 लाख. आपण ही मशिनरी 11 लाखाला दाखवायला पाहिजे, कारण त्याची परचेस प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणजेच ती कॉस्ट प्राइस आपण दाखवायला पाहिजे, ॲक्विजिशन कॉस्ट दाखवायला पाहिजे. पण आपण मार्केट प्राइस दाखवली 12 लाख. मग कोणतं तत्व फॉलो केलं नाही. ठीक आहे. किंवा कोणती कन्सेप्ट इथे फॉलो झाली नाही हे विचारलंय. देन कॉस्ट कन्सेप्ट इथे फॉलो केली का, नाही. ठीक आहे. इथे कॉस्ट कन्सेप्ट डावलली गेली, व्हायोलेटेड म्हणजे डावलणे. ठीक आहे. नियम आपण तोडलेला आहे किंवा तो रूल आपण फॉलो केलेला नाही, याला म्हणतात व्हायोलेटेड. ठीक आहे. देन आपण कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते की आपण ॲसेट कोणत्या किमतीला दाखवायच्या, कॉस्ट प्राइसला किंवा त्याच्या परचेस प्राइसला दाखवायच्या किंवा ॲक्विजिशन कॉस्टला दाखवायच्या. ठीक आहे.
देन इथं ते तत्व फॉलो केलं नाही, आपण ॲसेट मार्केट प्राईसला दाखवली, देन कॉस्ट कन्सेप्ट इथे फॉलो झाली नाही. नंतर नेक्स्ट, इफ अ इंडिव्हिज्युअल ॲसेट इज इन्क्रीज देअर विल बी अ करस्पॉन्डिंग. इफ अ इंडिव्हिज्युअल ॲसेट इन्क्रीज्ड, एका कंपनीची ॲसेट वाढली, ठीक आहे, किंवा एका व्यक्तीची ॲसेट वाढली, तर तिथे देअर इज करस्पॉन्डिंग ऑप्शन काय दिले, इन्क्रीज ऑफ अनादर ॲसेट और increases capital. बी दिले increase in another asset or increase in liability. आणि त्यानंतर डिक्रीज इन स्पेसिफिक लायबिलिटी और डिक्रीज ऑफ कॅपिटल. ठीक आहे. आता ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे. आता इथे काय सांगितली, ए ची ॲसेट वाढली. ए ची ॲसेट वाढली म्हणजे आपण काय गृहीत धरू, ए नी मशिनरी परचेस केली. ठीक आहे, मशिनरी परचेस केली. ठीक आहे. ए ची ॲसेट वाढली, ए ची ॲसेट वाढली म्हणजे बी ची ॲसेट कमी झाली. आपण गृहीत धरला बी ने मशिनरी सेल केली एला. ठीक आहे, मग बी ची ॲसेट कमी झाली. ठीक आहे, बी ची ए ची ॲसेट वाढली म्हणजे बी ची ॲसेट कमी झाली, डिक्रीज इन अनदर ॲसेट. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर इन्क्रीजेस लायबिलिटी, किंवा मग आपली ॲसेट वाढली तर काय होईल, लायबिलिटी पण वाढेल. ठीक आहे, आपण उधारीवर खरेदी केली तर आपली ॲसेट वाढली, मशिनरी वाढली 1 लाखानी. ठीक आहे, आणि लायबिलिटी सुद्धा, त्याचे पैसे आपण दिलेले नाही आहेत, त्या मशिनरीचे पैसे दिले नाहीत म्हणजे आपली लायबिलिटी सुद्धा इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे, देन ऑप्शन काय येईल, बी काय आहे, डिक्रीज इन अनदर्स ॲसेट्स और इन्क्रीजेस लायबिलिटी. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इकॉनॉमिक लाइफ ऑफ एन एंटरप्राइज इज स्प्लिट into 2 periodic interval measures इट्स परफॉर्मन्स ॲज पर. आता इकॉनॉमिक लाईफ म्हणजे बिझनेसची जी टोटल लाईफ आहे ती पर्टिक्युलर पिरियडमध्ये स्प्लिट केली जाते. म्हणजे दरवर्षी 1 वर्षाच्या पिरियडमध्ये आपण काय केली, तिचे विभाग केले. तर याला काय म्हणतात, याला म्हणतात पिरियॉडिसिटी कन्सेप्ट. ठीक आहे, पिरियॉडिसिटी कन्सेप्ट काय सांगते की आपण बिझनेसची जी टोटल लाईफ आहे, इकॉनॉमिक लाईफ म्हणजे बिझनेस, जर समजा एखादा व्यवसाय 10 इयर्स पासून चालू आहे तर आपण दरवर्षी काय करतो, 1 वर्षाच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवतो आणि त्या पर्टिक्युलर पिरियड मधला आपण प्रॉफिट फाइंड आउट करतो किंवा फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करतो. ठीक आहे, मग आपण हे काय केले, 10 वर्ष आपण स्प्लिट केले, वेगवेगळ्या भागामध्ये पर्टिक्युलर पिरियडमध्ये ते विभागले. ठीक आहे, देन ही पिरियॉडिसिटी कन्सेप्ट काय सांगते की आपण ही जी इकॉनॉमिक लाईफ आहे ही पिरियॉडिक इंटरवलमध्ये डिवाइड केली. ठीक आहे, छोट्या छोट्या पार्टमध्ये ती डिवाइड केली आणि त्या पद्धतीने आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवत असतो. ठीक आहे, देन आन्सर इज पिरियॉडिसिटी. त्यानंतर आहे असेट्स आर हेल्ड इन बिझनेस फॉर. असेट्स, बिझनेसमध्ये आपण असेट्स कशासाठी घेतो. ठीक आहे, ऑप्शन दिले रिसेल, सी बी कन्वर्जन इन टू कॅश, सी अर्निंग रेव्हेन्यू आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे, आपण असेट घेत असतो तर असेट आपण लॉंग टर्म बेनिफिटसाठी घेत असतो किंवा आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी घेत असतो. ठीक आहे, रिसेलसाठी आपण गुड्स खरेदी करत असतो. ठीक आहे, आपला जर बिझनेस रिसेल करण्याचा, आपण पेन्सिल खरेदी करतो आणि विकतोय तर याला रिसेल म्हणणार. ठीक आहे, आपण बिझनेस 2 पद्धतीने करत असतो, एक तर आपण रिसेल करत असतो किंवा प्रोडक्शन करत असतो. ठीक आहे, रिसेल हा कशासाठी करतो, आपण प्रॉफिट मिळवण्यासाठी करत असतो. ठीक आहे, असेट आपण रिसेल करण्यासाठी घेत नाही. इन सिच्युएशन आपल्याला असं वाटलं की आता ही मशिनरी आपली खराब झाली, आता आपण ही विकली पाहिजे आणि दुसरी घेतली पाहिजे, त्या केसमध्ये आपण रिसेल करतो. पण आपण प्रॉफिट मिळवण्यासाठी रिसेल कधीच करत नाही. ठीक आहे, असेट्स आपण कशासाठी खरेदी करत असतो, असेट आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा आपल्याला प्रोडक्शनमध्ये हेल्प व्हावी यासाठी आपण असेट खरेदी करत असतो. ठीक आहे, आणि असेटमुळे आपलं प्रोडक्शन सोपं होतं, प्रोडक्शनची स्पीड वाढते, कॅपॅसिटी वाढते आणि त्यामुळे आपल्या रेव्हेन्यू जास्त मिळतो किंवा आपलं उत्पन्न वाढतं. ठीक आहे, त्यामुळं ऑप्शन सी काय, अर्निंग रेव्हेन्यू. आपण असेट कशासाठी खरेदी करत असतो, रेव्हेन्यू वाढवण्यासाठी किंवा रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी. ठीक आहे, देन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅपिटल ब्रॉट इन बाय द प्रोप्रायटर इज. प्रोप्रायटरने कॅपिटल आणले, बिझनेसमध्ये त्याने कॅपिटल आणलेले. ठीक आहे, तर काय वाढतं, आता कॅपिटल आणलंय म्हणजे कॅपिटल आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आपण गृहीत धरलं याने 1 लाख रुपये कॅपिटल आणलं, बॅलन्स शीटची साईड, लायबिलिटी साईड कितीने वाढेल, 1 लाखाने आणले, वाढेल. ठीक आहे, कॅपिटल आणलं म्हणजे त्याने कॅश आणली. ठीक आहे, म्हणजे कॅश सुद्धा वाढली का नाही. ठीक आहे,
म्हणजेच बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड पण वाढली आणि ॲसेट साईड पण वाढली. आता इथे बघा ऑप्शन ए तुम्हाला काय दिलं, इन्क्रीजेस इन ॲसेट अँड इन्क्रीज इन लायबिलिटी. बी दिलं इन्क्रीज इन लायबिलिटी अँड डिक्रीज इन ॲसेट. सी दिलं इन्क्रीज इन ॲसेट अँड डिक्रीज इन लायबिलिटी. ठीक आहे. देन कॅपिटल आणल्यामुळे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड वाढली, कारण कॅपिटल आपण तिथे लायबिलिटीला दाखवलं 1 लाख, आणि कॅपिटल ॲसेटमध्ये आणल्यामुळे कॅशमध्ये आणल्यामुळे कॅश साईड वाढली. ठीक आहे. कॅश वाढली म्हणजेच ॲसेट वाढली. देन ऑप्शन ए तुम्हाला काय दिलं, इन्क्रीज इन ॲसेट्स इन्क्रीज इन लायबिलिटी. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मोहन परचेस गुड्स फॉर ₹15 lakh अँड सोल्ड 4/5 ऑफ गुड्स अमाउंटिंग टू ₹18 lakh and made expenses amounting to ₹2,50,000. During the year 2022, he counted net profit as ₹3,50,000. Which of the following concept was followed by him? ठीक आहे. आता इथे काय केलं, मोहननी 15 लाखाच्या वस्तू परचेस केल्या, त्यातल्या 4/5 त्यांनी काय केल्या, सेल केल्या. ठीक आहे. आणि एक्सपेन्सेस किती केले, एक्सपेन्सेस 2,50,000 केले पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये. ठीक आहे. आणि नेट प्रॉफिट किती झाला त्या पिरियडमध्ये, 3,50,000. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणती अकाउंटिंग कन्सेप्ट फॉलो झाली. ठीक आहे. मग आपण काय करणार, परचेस दाखवणार. आपण पर्टिक्युलर पिरियडचे परचेस दाखवले, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सेल्स दाखवणार. या परचेसपैकी ज्या वस्तू विकल्या त्या दाखवणार 18 लाख, त्याच्या खाली आपण क्लोजिंग स्टॉक पण दाखवणार. ठीक आहे. मग आणि आपण एक्सपेन्सेस किती दाखवले, एक्सपेन्सेस सुद्धा आपण चार्ज केले ट्रेडिंगच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. मग ते एक्सपेन्सेस आपण इनडायरेक्टली काय केले, या रेव्हेन्यूशी मॅच केले. कसे काय, कारण आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स घेतले आणि त्या सेल्सच्या रेव्हेन्यूतून आपण एक्सपेन्सेस मायनस करत जाणार आणि त्यातून नेट प्रॉफिट निघणार. ठीक आहे. म्हणजे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटचे टोटल घेणार, त्याच्यातून डेबिटचे ट्रेडिंगच्या डेबिटचे आयटम मायनस करणार, तेच पुढे बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करणार. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटचे आपण बॅलन्सेस याच्यातून मायनस करणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला नेट प्रॉफिट आहे. ठीक आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आपण काय केले की त्या पर्टिक्युलर पिरियडचे डायरेक्ट एक्सपेंडिचर इनडायरेक्ट एक्सपेंडिचर या रेव्हेन्यूशी मॅच केले. जेवढ्या वस्तू विकल्या त्याच्याशी आपण ते मॅच केले आणि हा प्रॉफिट फाइंड आउट केलेला. ठीक आहे. देन ही कन्सेप्ट कोणती सांगते, मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट अंतर्गत आपल्याला काय सांगितलं जातं की रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर मॅच विथ द रेव्हेन्यू. ठीक आहे. पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडचे आपण पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये आपले किती सेल्स झाले आणि त्याचे किती एक्सपेन्सेस त्या सेल्ससाठी झाले, तर हे आपण मॅच करून आपण आपला त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडचा प्रॉफिट फाइंड आउट करत असतो. तर ही मॅचिंग कन्सेप्ट सांगतं. ठीक आहे. एंटायटी कन्सेप्ट काय सांगतं, बिझनेस आणि ओनर वेगवेगळे. ठीक आहे. या ट्रान्झॅक्शनशी याचा संबंध नाही. ठीक आहे. पिरियडिसिटी कन्सेप्ट काय सांगतं की आपण अकाउंटिंग बिझनेसची टोटल इकॉनॉमिक लाईफ आपण पर्टिक्युलर पिरियडमध्ये डिवाइड करतो, तर याला पिरियडिसिटी कन्सेप्ट म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच आपण पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडसाठी आपण अकाउंट मेंटेन करत असतो, तर ही पिरियडिसिटी अकाउंटिंग कन्सेप्ट सांगते. मॅचिंग कन्सेप्ट काय सांगते, रेव्हेन्यू हे त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमधले रेव्हेन्यू हे त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडच्या एक्सपेन्सेसची मॅच केले जातात आणि त्या पर्टिक्युलर पिरियडचा प्रॉफिट फाइंड आउट केला जातो. ठीक आहे. देन कोणती कन्सेप्ट फॉलो केली तर मॅचिंग. नेक्स्ट, रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ प्रोडक्ट इज जनरली रिअलाइज इन द पिरियड विच इज. ठीक आहे. आता रेव्हेन्यू म्हणजे काय, उत्पन्न. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता जर समजा आपण एक ट्रान्झॅक्शन केली, गुड्स सोल्ड केल्या. ठीक आहे. 1 जानेवारी 2015 आपण गुड्स सोल्ड केला. ठीक आहे. आपण 50,000च्या वस्तू विकल्या. 50,000च्या वस्तू विकल्या. ही ट्रान्झॅक्शन आपण कोणत्या तारखेला दाखवणार, 1 जानेवारीला, ज्या दिवशी आपण सेल्सचे ट्रान्झॅक्शन झाले त्या तारखेला दाखवणार. ठीक आहे. आता आपण गृहीत धरू, आपण जर समजा ह्या गुड्स 1 डिसेंबरला प्रोड्यूस झाल्या होत्या, ही तारीख दाखवणार का आपण, नाही. ज्या दिवशी आपण गुड्स 1 डिसेंबरला तयार केल्या, 1 जानेवारीला विकल्या आणि 1 फेब्रुवारीला आपल्याला त्याचे पैसे कलेक्ट झाले. ठीक आहे. 1 डिसेंबरला आपण काही वस्तू तयार केल्या, 100 पेन्सिल आपण तयार केल्या. ठीक आहे. 1 डिसेंबरला
1 जानेवारीला आपण त्या विकल्या, उधारीवर विकल्या आणि 1 फेब्रुवारीला आपल्याला त्याचे पैसे मिळाले. ठीक आहे. तर या तिन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये आपण सेल्स कधी रेकॉर्ड करणार? याचे सेल्स आपण रेकॉर्ड करणार ज्या दिवशी आपलं सेल्सची ट्रान्झॅक्शन झाली. ठीक आहे. त्या दिवशी आपण ती रेकॉर्ड करणार. ठीक आहे. ज्या दिवशी प्रोड्यूस झाल्या किंवा ज्या दिवशी त्याचे पैसे मिळाले त्या दिवशी ते होणार नाही. आपण ज्या दिवशी सेल्सची ट्रान्झॅक्शन पास केली किंवा सेल्स झाले त्या दिवशी, ठीक आहे, तर त्या दिवशी आपण ती सेल्सचे ट्रान्झॅक्शन दाखवणार, त्या इयरची ट्रान्झॅक्शन दाखवणार. ठीक आहे. कोणत्या वर्षी प्रोडक्शन झालं किंवा कोणत्या वर्षी पैसे कलेक्ट झाले हे आपण बघणार नाही. ज्या वर्षामध्ये ज्या डेटला आपण सेल्सची ट्रान्झॅक्शन केली तर त्या पिरियडमध्येच ती रेकॉर्ड होणार. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं? रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ प्रोडक्ट इज जनरली रिअलाइज्ड इन द पिरियड इन विच. मग हे आपण हे जे रेव्हेन्यू आहे हे कधी दाखवणार? ज्या पिरियडमध्ये आपण सेल्स केले त्या पिरियडमध्ये दाखवणार. ठीक आहे. आपण जर गृहीत धरलं की हे 1 जानेवारी 2015ला आपण सेल्सची ट्रान्झॅक्शन केली आणि ह्या वस्तूचं प्रोडक्शन झालेलं 1 डिसेंबर 2014ला प्रोड्यूस झालेलं. ठीक आहे. किंवा या वस्तूचे पैसे आपल्याला 1 फेब्रुवारी 2016 मध्ये मिळाले. ठीक आहे. तर आपण रेकॉर्ड कधी करणार? कोणत्या अकाउंटिंग पिरियडला आपण ते रेकॉर्ड करणार? ज्या अकाउंटिंग पिरियडमध्ये आपली ती ट्रान्झॅक्शन आहे त्या अकाउंटिंग पिरियडमध्ये ते उत्पन्न दाखवणार, ते रेव्हेन्यू दाखवणार. ठीक आहे. ज्या वर्षी ट्रान्झॅक्शन झाली त्या वर्षीच ते दाखवणार. ज्या वर्षी प्रोड्यूस झाले किंवा ज्या वर्षी पैसे मिळाले त्या वर्षी ते आपण दाखवणार नाही. आपण कधी दाखवणार? ज्या वर्षी ट्रान्झॅक्शन झाली त्या वर्षीच ते रेव्हेन्यू दाखवणार. ठीक आहे. देन इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला? रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ प्रोडक्ट इज जनरली रिअलाइज इन द पिरियड इन विच सेल इज मेड. त्यानंतर नेक्स्ट, डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ ट्रेड पेबल रिझल्ट इन. डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ ट्रेड पेबल. ट्रेड पेबलची अमाऊंट डिक्रीज झाली. ट्रेड पेबलची अमाऊंट डिक्रीज कधी होईल? पेबल, ट्रेड पेबल म्हणजे बिल्स पेबल. ठीक आहे. बिल्स पेबलची व्हॅल्यू आपल्याकडे बॅलन्स शीटला 2 लाख बिल्स पेबल होते. ठीक आहे. आता ते दाखवले आपण 1 लाख. का 1 लाख दाखवले? कारण 1 लाखाच्या बिलाची आपण पेमेंट केली म्हणून ते 1 लाख राहिले आता. ठीक आहे. म्हणजेच डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ ट्रेड पेबल रिझल्ट इन, त्याचा रिझल्ट काय होईल सांगितलंय? इन्क्रीज इन कॅश. आपण बिल्स पेबल पेड केले म्हणजेच कॅश जाईल का नाही? ठीक आहे. बिल्स पेबल ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी कधी कमी होईल? ज्यावेळेस ती आपण पेड केली. लायबिलिटी पेड केली म्हणजे तिथे कॅश जाणार. ठीक आहे. कॅश गेली म्हणजे एक तर कॅश डिक्रीज होईल किंवा असेट डिक्रीज होईल. ठीक आहे. किंवा आता इथे बघा काय दिलं? इन्क्रीज इन कॅश. कॅश वाढेल का? तिथे चुकलं. ठीक आहे. त्यानंतर डिक्रीज इन असेट, असेट डिक्रीज होईल. ठीक आहे. बरोबर आहे. असेट म्हणजे एक तर कॅश तुम्हाला डायरेक्टली डिक्रीज होईल किंवा कॅश डिक्रीज होईल किंवा दुसरी लायबिलिटी, डिक्रीज इन लायबिलिटीज. डिक्रीज इन लायबिलिटी म्हणजे तुमची लायबिलिटी कमी झाली, बिल्स पेबल कमी झाले. ठीक आहे. आता इथे डिक्रीज इन ट्रेड पेबलची व्हॅल्यू कमी झाली म्हणजेच लायबिलिटी आपली कमी झाली, डिक्रीज इन लायबिलिटी. आणि आपण 1 लाख रुपये बिल्स पेबल कमी झाले म्हणजेच 1 लाख रुपये आपण कॅश दिले म्हणजे असेट सुद्धा कमी होईल 1 लाखाने. ठीक आहे. देन याचा रिझल्ट काय येईल? डिक्रीज इन असेट अँड डिक्रीज इन लायबिलिटीज. ठीक आहे. आपले असेट्स कमी होतील आणि लायबिलिटी कमी होतील. किंवा या दोन्हीपैकी एक ऑप्शन सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. आता इथं दोन्ही दिलेले आहेत. ठीक आहे. देन आन्सर इज बोथ बी अँड सी. डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, असेट इज इक्वल टू लायबिलिटीज इज. असेट इज इक्वल टू लायबिलिटीज. असेट इज इक्वल टू लायबिलिटी. असेट आणि लायबिलिटी या दोन्हीची टोटल बरोबर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपले डेबिट बॅलन्सेस बरोबर क्रेडिट बॅलन्सेस असणार आहे. ही कोणती कन्सेप्ट सांगते? ही आपल्याला सांगते ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. ठीक आहे. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते? असेट इज इक्वल टू लायबिलिटी, डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, अ कन्सेप्ट दॅट अ बिझनेस एंटरप्राइजेस विल नॉट बी लिक्विडेट इन अ नियर फ्युचर इज नोन ॲज. आता कोणती कन्सेप्ट आहे? बिझनेस एंटरप्राइजेस विल नॉट लिक्विडेट इन नियर फ्युचर. आपल्याला आपली बिझनेस एंटरप्राइज किंवा आपला बिझनेस नियर फ्युचरमध्ये लिक्विडेट करायचा नाही आहे किंवा आपल्याला अजून त्याचं लिक्विडेशन करायचं नाही आहे. हे आपण ॲझ्युम करतो कोणत्या कन्सेप्ट अंतर्गत? ठीक आहे. देन आपल्याला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय सांगते? बिझनेस आणि ओनर हे वेगवेगळे. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगते? अकाउंटिंग पॉलिसी कन्सिस्टंटली फॉलो करा.
सेम अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करा, दरवर्षी त्यात चेंज करू नका, ही कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सांगते. आणि गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगते की आपला बिझनेस हा गोईंग ऑन आहे किंवा तो चालू राहणार आहे, नियर फ्युचरमध्ये तो आपल्याला बंद करायचा नाहीये. तर ही कन्सेप्ट काय सांगते, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट सांगते. ठीक आहे. मग इथे काय विचारलंय, कन्सेप्ट दॅट अ बिझनेस एंटरप्राइज विल नॉट लिक्विडेट इन नियर फ्युचर. ठीक आहे. कोणत्या कन्सेप्ट अंतर्गत आपण असं गृहीत धरतो की आपल्याला आपला बिझनेस हा लगेच बंद करायचा नाही किंवा नियर फ्युचरमध्ये आपल्याला तो लगेच बंद करायचा नाहीये. ठीक आहे. तर हे आपण गोईंग कन्सर्न कन्सेप्ट अंतर्गत गृहीत धरत असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, द डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेन्सेस फॉर अन अकाउंटिंग पिरियड इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ. द डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेन्सेस फॉर अन अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे. आपण प्रत्येक अकाउंटिंग पिरियडमध्ये जे एक्सपेन्सेस आपण दाखवत असतो, आपल्याला किती एक्सपेन्सेस दाखवायचे, सॅलरी किती दाखवायची, वेजेस किती दाखवायचे, तर हे डिटरमाइन आपण कशाच्या आधारे करतो, हे कोणत्या कन्सेप्ट अंतर्गत करतो. ठीक आहे. तर आपण काय करत असतो, पर्टिक्युलर पिरियडच्या रेव्हेन्यूशी त्या पर्टिक्युलर पिरियडचे एक्सपेन्सेस आपण मॅच करत असतो. ठीक आहे. आणि हे कोणती मॅचिंग कन्सेप्ट आपल्याला सांगते. ठीक आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अकाउंटिंग कन्सेप्ट. ठीक आहे. फर्स्ट काय दिलं, मॅचिंग कन्सेप्ट, ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आणि ट्रू अँड फेअर कन्सेप्ट. ठीक आहे. देन ए, बी आणि डी या तिन्ही अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत. सी काय दिलं तुम्हाला, ट्रू अँड फेअर अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा ट्रू अँड फेअर कन्सेप्ट ही अकाउंटिंग कन्सेप्ट नाही आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. तुम्हाला नॉट विचारले. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अकाउंटिंग कन्सेप्ट, देन आन्सर इज ट्रू अँड फेअर कन्सेप्ट. नेक्स्ट, which of the following practices is not in consonance with the convention of conservatism. ठीक आहे. आता इथे तुम्हाला आपल्याला काय विचारलं, कोणत्या खाली दिलेले आहेत, तर ते आपल्याला कन्व्हेन्शन, कोणतं कन्व्हेन्शन ऑफ कन्झर्वेटिझमशी रिलेटेड नाहीये विचारलंय. ठीक आहे. विच इज नॉट प्रॅक्टिस. ऑप्शन दिले, क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. ठीक आहे. आपण बिझनेसमध्ये बॅड डेब्टसाठी प्रोव्हिजन करत असतो, RDD आपण क्रिएट करतो बघा. ठीक आहे. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आपण RDDचं प्रोव्हिजन करत असतो. कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगतं, भविष्यात येणारे लॉसेस गृहीत धरा. ठीक आहे. पण फायदे गृहीत धरू नका. ठीक आहे. म्हणजे आपण जे भविष्यात आपले लॉसेस होणार आहेत तर त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन करणार, जे फ्युचरमध्ये आपल्याला जे लॉसेस होऊ शकतात किंवा जे एक्सपेन्सेस आपल्याला पेड करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण आधीच प्रोव्हिजन करून ठेवतो. तर हे प्रोव्हिजन आपण कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत करत असतो. ठीक आहे. आणि बॅड डेब्ट्सचं प्रोव्हिजन, क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स हे त्याच कन्सेप्ट अंतर्गत केलं जातं. त्यानंतर क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर. डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे काय, आपल्याला ज्या लोकांकडून पैसे यायचे त्यांना डेटर्स म्हणतात. ठीक आहे. आता काही वेळा लोकांनी आपले पैसे लवकर द्यावे त्यामुळे त्यांना आमिष दाखवण्यासाठी आपण काहीतरी सूट देत असतो, तर याला म्हणतात डिस्काउंट ऑन डेटर्स. ठीक आहे. मग हा सुद्धा एक प्रकारचा लॉस आहे. आता जर समजा ए या व्यक्तीकडे आपल्या 50,000 आहे. ठीक आहे. आपण त्यांना म्हटलं तू आज जर पैसे देत असशील तर मग तुझे 50च्या ऐवजी 48,000च दे. ठीक आहे. 2,000 रुपये मी तुला सूट देतो. मग हे काय झालं, हे झालं डिस्काउंट ऑन डेटर्स. हे काय आपला लॉस आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केलं तर हे आपण भविष्यातला लॉस आधीच गृहीत धरलेला आहे. ठीक आहे. देन हे सुद्धा आपण कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत हे प्रोव्हिजन करत असतो. त्यानंतर क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. ठीक आहे. ज्या लोकांना आपल्याला पैसे द्यायचे ते आपले क्रेडिटर झाले. उदाहरणार्थ XYZ व्यक्तीला आपल्याला 70,000 रुपये द्यायचे. ठीक आहे. XYZ पर्सन आपल्याला काय म्हटलं, तुम्ही जर आत्ताच्या आत्ता आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुम्हाला 5,000 रुपये डिस्काउंट देतो. 70,000च्या ऐवजी तुम्ही आम्हाला 65,000 द्या. ठीक आहे. मग आता इथे हे जे 5,000 आपले कमी झाले हा आपला गेन झाला, हा प्रॉफिट झाला आपला. ठीक आहे. देन हा प्रॉफिट आहे किंवा कॅपिटल गेन झाला, हा आपला लॉस झाला नाही. आणि कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत आपण भविष्यातले लॉसेस आणि एक्सपेन्सेसचं प्रोव्हिजन करत असतो. ठीक आहे. देन याचं क्रेडिटर्सचं, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचं आपण प्रोव्हिजन करणार नाही. आणि लास्ट काय दिलं, क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशनसाठी आपल्याला जो टॅक्स पेड करायचा
त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन करून ठेवली, अमाऊंट रिझर्व्ह काढून ठेवली. ठीक आहे. टॅक्स ही आपली लायबिलिटी आहे किंवा आपला एक्सपेंडिचर आहे, तर हे सुद्धा प्रोव्हिजन आपण या कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत करत असतो. क्रिएटिंग प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर याचं प्रोव्हिजन करण्याची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे. देन ह्या कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत आपण हे प्रोव्हिजन करत नाही. त्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन आजच्या व्हिडिओमधला आपण डिस्कस करू. द बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज किंवा आर. आता या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना अकाउंटिंग कन्सेप्टपैकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना कोणत्या कन्सेप्ट फॉलो करत असतो. रिअलायझेशन कन्सेप्ट काय सांगते, सेल कधी गृहीत धरा, ज्यावेळेस सेल झालेले त्या तारखेला सेल्स दाखवा. मॅचिंग कन्सेप्ट काय सांगते, रेव्हेन्यू पर्टिक्युलर पिरियडच्या रेव्हेन्यूशी पर्टिक्युलर पिरियडचे एक्सपेन्सेस मॅच करा. ठीक आहे. देन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेंटेन करताना मॅचिंग कन्सेप्ट फॉलो करतो. त्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते की अकाउंट मध्ये असेट कोणत्या कॉस्टला रेकॉर्ड करा, अकाउंटमध्ये कॉस्ट असेट ह्या कॉस्ट प्राइसला, म्हणजे ज्या प्राइसला त्या परचेस केल्या किंवा अक्वायर केल्या तर त्या प्राइसला त्या असेट दाखवा. ही कॉस्ट कन्सेप्ट सांगते. ठीक आहे. आणि ए काय सांगते, रिअलायझेशन कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की सेल्स कधी दाखवा, ज्या वर्षी किंवा ज्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये सेल्स झालेले तेव्हाच ते दाखवा. ठीक आहे. ज्या वर्षी प्रोडक्शन झालं किंवा ज्या वर्षी त्याचे पैसे आपल्याला भेटले त्या वर्षी आपण सेल्स दाखवणार नाही. सेल्स आपण कोणत्या वर्षी दाखवणार, ज्या वर्षी ते झाले, ज्या अकाउंटिंग पिरियडमध्ये ते झाले त्या पिरियडमध्येच ते सेल्स दाखवायचे. आणि मॅचिंग कन्सेप्ट काय सांगते, त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जे रेव्हेन्यू आपले झाले तर त्या पर्टिक्युलरचे एक्सपेन्सेस, पर्टिक्युलर पिरियडचे एक्सपेन्सेस त्या रेव्हेन्यूशी मॅच करा. ठीक आहे. देन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना ही कन्सेप्ट सुद्धा फॉलो करतो आणि ही कन्सेप्ट सुद्धा फॉलो करतो. रिअलायझेशन कन्सेप्ट आणि मॅचिंग कन्सेप्ट या दोन्ही कन्सेप्ट आपण फॉलो करतो. देन करेक्ट आन्सर काय, डी इज अ करेक्ट आन्सर. आपण रिअलायझेशन कन्सेप्ट सुद्धा फॉलो करतो आणि मॅचिंग कन्सेप्ट सुद्धा फॉलो करतो. ठीक आहे. तर हे झाले आपले 1000 MCQ क्वेश्चन्स पैकी काही MCQ क्वेश्चन्स. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.